मित्रांनो नमस्कार. खुश आहात ना? नेहमी पॉझिटिव्ह राहा, नक्कीच खुश राहाल, समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. काळाच्या गरजेनुसार कला शिका, उत्तम काम कराल. श्रम करा, सुख मिळेल. व्यसन सोडा, सुख शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती आहे. तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीबही बदलेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आयुष्यात दोन व्यक्तींची फुलासारखी काळजी घ्या. पहिले म्हणजे तुम्ही जिंकण्यासाठी स्वतः आयुष्यभर हरत राहिले, ते तुमचे बाबा. आणि दुसरी म्हणजे तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली, ती तुमची आई. मित्रांनो, प्रत्येक सकाळ आपणास दोन पर्याय देते. झोपून स्वप्न पाहत राहावे किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करावा. पर्याय आपणच निवडायचा असतो. विचार जे आयुष्य घडवतात. 1. सद्गुणी विचारांनी माणूस उंच पदाला जातो आणि नम्रता त्याला तिथे टिकवून ठेवते. 2. सद्गुणी विचार माणसाचे भाग्य बदलू शकतात. 3. जीवनात चांगुलपणा, संयम, नम्रता आणि प्रेम ठेवले तर आपोआप शांतता, समाधान आणि आनंद मिळत जातो. 4. यश हा प्रवास आहे, ध्येय नाही. 5. परिस्थिती बदलता येत नसेल तर दृष्टिकोन बदला. 6. संघर्षाशिवाय विजय मिळत नाही. 7. यश हा प्रवास आहे, गंतव्य नाही. 8. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 9. संघर्षाशिवाय विजय मिळत नाही. 10. संपत्तीपेक्षा ज्ञान अधिक मौल्यवान आहे. 11. स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्की मिळेल. 12. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा. 13. आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, प्रत्येक दिवस आनंदाने जगा. 14. आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे. 15. स्वतःला कधीही कमी लेखू नका, तुमचे सामर्थ्य मोठे आहे. 16. आयुष्य सहज सोप्या पद्धतीने जगायला शिका. 17. काही वेळा त्रास होणं गरजेचंही असतं, म्हणजे चांगलं वागणं कुठे थांबवायचं ते कळतं. 17. काही वेळा त्रास होणं गरजेचं आहे, कारण चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळतं. संघर्षाची प्रेरणा. मित्रांनो, एकत्र येणं सोपं असतं, पण एकत्र होणं कठीण असतं. कारण एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही, पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येणं गरजेचं असतं. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. मित्रांनो नमस्कार.
तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. आपल्या या व्हिडिओंना नेहमीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. कृतार्थ जीवन. मित्रांनो, मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही. खरे प्रेम. मित्रांनो, कधी कधी धीर देणारे आणि मदत करणारे हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. खरा श्रीमंत. एक दाणा पेरावा जेव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कणीस देते. माणूसही तसाच असतो. प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो. मग त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो. प्रेमाने जोडलेली 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा श्रीमंत. फक्त सूर जुळायला हवेत. मित्रांनो, पहाटे प्राजक्तासारखे उमलून निशिगंधासारखे सुगंधित होत जावे. सुगंधित आनंदाच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे. अश्रू असोत कुणाचेही आपणच विरघळून जावे. नसोत कुणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे. ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. फक्त सूर जुळायला हवेत. आपल्या अस्तित्वाला लोक सलाम करतील. आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या मागे चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आपलं व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. म्हणून मित्रांनो, कसं वागायचं ते तुम्हीच ठरवा. स्वच्छ चरित्र व धाडसी कर्तृत्व. मित्रांनो, स्वच्छ चरित्र आणि धाडसी कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाहीत. ते फक्त स्वतःलाच निर्माण करावे लागतील. अभिमानाला थारा देऊ नका. मित्रांनो, अभिमानाला कधी तुमच्या मनात थारा देऊ नका. स्वाभिमानाला कधी मनातून बाहेर जाऊ देऊ नका. अभिमान तुम्हाला प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. स्वाभिमान की अभिमान निवडायचे तुमच्या हातात आहे. सत्कृत्याचे फळ. मित्रांनो, आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळतेच असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळते ज्याची कधीच अपेक्षा नसते. हाच तो आपण केलेल्या सत्कृत्याबद्दल देवाने दिलेला आशीर्वाद, म्हणजेच सत्कृत्याचे फळ. अनुभव व विचार. अनुभव घ्यायला पुस्तक लागत नाही, तर पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो. विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही, पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो. पंख. आपल्याला पंख पाहिजेत म्हणून कधीच उडावे लागत नाही, पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात. काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही,
पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, लक्षात ठेवा, विचार बदलाल तर जीवन नक्कीच बदलेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद.